सातारा जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निर्धारित होता। या संदर्भात जी आमची निवडणूक पूर्व युती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, शेतकरी संघटना आणि अपक्ष काँग्रेस पुरस्कृत व राष्ट्रवादी पुरस्कृत, या सर्व सन्मान्य सदस्यांची आम्ही कालही मतं जाणून घेतली। सकाळी मी आल्यानंतर माननीय आबानी आणि मी, आम्ही लोक शशिकांत शिंदे साहेबांनी, आम्ही सगळ्यांनीच आमच्या सर्व सन्मान्य सदस्यांचं मत या निवडणुकीसंदर्भातलं जाणून घेतलं। कारण 20 तारखेला जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षाची निवडी झाल्यानंतर सगळे सन्मान्य सदस्य आपापल्या मतदारसंघात होते। आम्हाला एकत्रपणे कुणाशीच बोलता आलं नव्हतं आणि म्हणून सदस्यांनी तीव्र भावना 20 तारखेला घडलेल्या प्रकाराबद्दलच्या आमच्या सदस्यांच्या आमच्या युतीच्या बैठकीमध्ये या ठिकाणी व्यक्त केल्या आणि सर्व सदस्यांचं मत आलं की अशी बळाचा वापर करून, सत्तेचा गैरवापर करून, हुकुमशाही पद्धतीनं जी 20 तारखेची अध्यक्ष उपाध्यक्षाची निवडणूक झाली आणि ती महाराष्ट्रभर नाही देशभर गाजली, देशपातळीवरच्या सुद्धा माध्यमांनी याची दखल घेतली आणि तीव्र भावना त्या दिवशी प्रशासन जे वागलं त्या संदर्भातल्या पूर्ण राज्यामध्ये उमटल्या आणि अशा वातावरणात आम्हाला त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर, भाजपच्या बरोबर आम्हाला निवडणूक लढवायची नाही। आमचा या संदर्भातला तीव्र निषेध आहे आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकीत सहभाग घेऊ इच्छित नाही। आणि मग शेवटी आबांनी, मी, संजूबाबांनी, नितीन काकांनी, शशिकांत शिंदे साहेबांनी, आम्ही सगळ्यांनी सदस्यांच्या भावनांचा सारासार विचार करून त्यांच्या विचारांशी आम्ही सहमती दर्शवली आणि सन्माननीय सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे या निवडणुकीवर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शेतकरी संघटना आणि अपक्ष या सगळ्यांनी मिळून या निवडणुकीवरती आज बहिष्कार टाकलेला आहे। या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं असेल की काळ्या फिती लावून जिल्हा परिषदेत आमचे सर्व सदस्य गेले। सभागृहामध्ये त्यांनी तीव्र शब्दात 20 तारखेच्या घटनेचा एकूणच सगळ्या बाबींचा या ठिकाणी जाहीर निषेध केला। एवढंच नाही तर यशवंतराव चव्हाण साहेब, लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब, किसनवी रामा या सर्व दिग्गज, मान्य लक्ष्मण तात्या, श्रीमंत रामराजे, ह्या सगळ्या दिग्गजांच्या विचारांचा असणारा हा जिल्हा, यशवंत विचारांचा असणारा हा जिल्हा, या जिल्ह्यात पहिल्यांदा जिल्हा परिषद किंबहुना लोकल बोर्ड आणि त्यानंतर जिल्हा परिषद स्थापन झाल्यापासून जिल्हा परिषदेचे सदस्य काळ्या फिती लावून पायऱ्यांवर बसले, हा प्रसंग सातारा जिल्ह्याने पहिल्यांदा पाहिला। त्यामुळे या संदर्भातल्या भावना या आमच्या युतीच्या, आमची जी युती आहे पीपल अलायन्स, त्यांच्या तीव्र आहेत आणि म्हणून आज आम्ही आमच्या सदस्यांनी या निवडणुकीवरती बहिष्कार टाकला। असं जरी असलं तरी कामकाज करताना आमचे सदस्य त्यात सहभागी होतील, जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नावर आमचे सदस्य आवाज उठवतील, आमच्या सदस्यांवर अन्याय झाला तर त्या संदर्भात एका सदस्यासंदर्भातला काही प्रकार घडला तर आमचे सगळे सदस्य त्या सदस्याच्या पाठीमागं जिल्हा परिषदेमध्ये उभे राहतील। एवढंच नाही तर मान्य आबा, मी, नितीन काका, संजूबाबा, शशिकांत शिंदे साहेब, आम्ही सगळेजण या सगळ्या सदस्यांच्या आम्ही पाठीशी पूर्ण ताकदीने या ठिकाणी उभं राहू। आम्ही या व्यासपीठावर बसलेले सगळेजण हा जो प्रकार 20 तारखेचा घडला त्याच्यात वेगवेगळ्या वेळी आम्ही आमच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। आजही आमच्या त्या भावना तीव्र आहेत। त्यामुळं आमच्या सदस्यांचा जो निर्णय होता त्या निर्णयाशी आम्ही जिल्ह्यातले नेते म्हणून आमच्या युतीचे आम्ही संमती त्याला दर्शवलेली आहे। आपले काही प्रश्न असतील तर आबा बोलतील, 1 मिनिट आबांनाच प्रश्न आहे। बस फोडाफोडी काही त्यांची थांबलेली दिसत नाही। भाजपकडून
अजून विराज शिंदे यांच्या पत्नी ज्या ऋतुजा शिंदे आहेत त्यांना फोडण्यात आलं, त्यांना आता सभापतीपद देण्यात आलं. ही राष्ट्रवादीची गळती ही भाजपनं सुरू केलेली दिसतीये, याकडे तुम्ही कसं बघताय? नाही, कसं आहे, आपण बघितलं की ज्याचा उल्लेख पालकमंत्र्यांनी केला. आज आम्ही बहिष्कार का टाकला? प्रशासनाचा प्रचंड वापर या मंडळींनी सुरू केला आणि त्यामुळं आज आम्ही त्या सर्व गोष्टींचा जाहीरपणाने निषेध केला की जो जिल्हा पुरोगामी विचारसरणीचा जिल्हा आहे, यशवंत विचाराचा जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये जर लोकशाहीचा खून होत असेल तर हे आम्ही या जिल्ह्यातल्या मातीमध्ये आमचाही जन्म झाला, याच जिल्ह्याचे संस्कार आमच्यावर आहेत. त्यामुळं अशा पद्धतीचं राजकारण आम्ही कदापिही चालू देणार नाही. त्यांनी फोडाफोडीचं राजकारण केलंय, कशा पद्धतीनं त्यांचं राजकारण चाललंय, प्रचंड पैशाचा, प्रशासनाचा, बळाचा वापर करून प्रशासकीय त्यांनी या पद्धतीनं हा प्रयोग सुरू केलेला आहे. त्यामुळे त्याचा आज आम्ही जाहीरपणाने निषेध केलेला आहे. पण राज्यात तुम्ही मित्रपक्ष आहात, तिघही एकत्र युती आहे, तुमची महायुती आहे. असं असताना जिल्हा लेव्हलला अशा पद्धतीनं बीजेपी खाली उतरून तुमची पक्ष फोडतंय किंवा तुमचे सदस्य फोडतंय, हे काय म्हणजे हे गंभीर आहे. तुम्ही पण सत्तेतच आहात ना? तुम्ही सत्तेत आहात, देसाई साहेब सत्तेत आहात तुम्ही. कसं आहे, या जिल्ह्यापुरतंच मी बोललो. मुळामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या वेळेला जाहीर झाल्या त्यावेळेला या जिल्ह्यातल्या भारतीय जनता पार्टीनं आम्ही स्वबळावर इलेक्शन लढणार असं त्यांनी जाहीर केलं. सन्माननीय पालकमंत्री महोदयांनी त्यावेळेला तिन्ही पक्षाच्या युतीच्या अनुषंगानं बैठका बोलवल्या होत्या. दुर्दैवानं ती मंडळी त्या बैठकीला उपस्थित राहिली नाही आणि मग प्रीपोल अलायन्स आमचं आणि शिवसेनेचं झालं आणि ते अलायन्स आज शेवटच्या क्षणापर्यंत टिकवणं ही आमच्या दोघांची नैतिक जबाबदारी होती. ती जबाबदारी आम्ही या जिल्ह्यामध्ये पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. ते त्यांच्या पद्धतीनं लढले, आम्ही आमच्या पद्धतीने लढलो, याच्यापेक्षा काही नाही. भाजपचे नक्की तुमचे आहेत का भाजपचे? आता जर त्यांच्या बाजूने अर्ज भरला असेल तर त्यांचेच सदस्य. कारवाई काय होणार? कारवाई आम्ही सगळी करणार आहे. म्हणजे जे शिस्तभंग, पक्ष शिस्तभंग केलाय त्याची कारवाई आम्ही करणार आहे. जे 20 तारखेला जी घटना, जे बेकायदेशीर अध्यक्ष उपाध्यक्ष त्या पदावर बसलेत, या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही कोर्टामध्ये जाऊन सन्मान्य कोर्टाला आम्ही या संदर्भात न्याय मागणार. आबा कामेश कांबळे आज गैरहजर दिसले, ते नेमकं पुढे नाही. आता ते गैरहजरच होते, त्या संदर्भामध्ये सगळेच संदिग्ध आहोत. आलं का लक्षात? बघूया काय करू. सकाळी ते फर हॉटेलला पण होते. फर हॉटेलला पण होते ते. काही मंत्री महोदयांची त्यांनी भेट घेतली. आता आम्हाला काही माहित नाही. ते फोनला होते, ते त्यांनाच विचारा, कारण फोनला काय आम्ही नव्हतो. त्यामुळे ते कुठं होते काय हे आम्ही